नमस्कार बाळांनो, मी कल्पना पाटील मॅडम. आज आपण आपल्या इयत्ता 8वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 7वा धडा अण्णाभाऊंची भेट हा पाठ आपण पाहणार आहोत. धडा पाहण्याआधी आपल्या या पाठाचे जे लेखक आहेत विठ्ठल उमप यांचं चित्र मी तुम्हाला दाखवते. बघा, हे आपल्या या धड्याचे लेखक आहेत विठ्ठल उमप. यांच्याबद्दल आधी आपण माहिती करून घेऊया. विठ्ठल उमप प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत कार्य पुरस्कर्ते. त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी 10 चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. पोवाडा, बहुरूपी, भारुड, भजन, गळगवणण अशा अनेक मराठी कलाप्रकारामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे, त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांचं फू बाई फू हे आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या जीवनाबद्दलची कहाणी फू बाई फू हे लिहिलेलं आहे. अबक दुबक ती बघ, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड या कलाकृती, उमाळा हा गझल संग्रह ही सगळी पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. 1983 साली आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही मिळवून दिलेलं आहे. 1996 साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार आणि 2001 साली दलित मित्र पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पाठामध्ये शाहीर उमप यांनी अण्णाभाऊ साठे यांचं शब्दचित्र रेखाटलेलं आहे. अण्णाभाऊ साठे हे लोकप्रिय शाहीर आणि प्रसिद्ध कादंबरीकार होते. आपल्या साहित्यातून त्यांनी दीनदुबळे, दलित पीडित जनतेच्या वास्तव जीवनाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यांनी केलेलं आहे. बघा त्यांचा फोटो. हे आहेत अण्णाभाऊ साठे. यांच्याबद्दल या पाठामध्ये विठ्ठल उमप यांनी सांगितलेलं आहे की अण्णाभाऊ साठ्यांशी त्यांची भेट कशी झाली, त्याचं वर्णन या पाठामधून आलेलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी जवळजवळ 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. अनेक कथा, लोकनाट्य याचं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. अगदी सुखवस्तू म्हणजे चांगलं, अगदी काय म्हणूया, अगदी बंगल्यात वगैरे राहणं, छानशा घरात राहणं त्यांना शक्य असूनही त्यांनी कायम दीनदुबळ्यांच्या जगातच वास्तव्य केलं आणि या गरीब लोकांमध्ये राहूनच त्यांचं जीवन ते कसे जगतात त्याचं प्रत्यक्ष चित्रण म्हणूया त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलेलं आहे. त्यांच्या मनातील गोरगरिबाविषयींच्या व्यापक सहानुभूतीचा, उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याची त्यांची वृत्ती, त्याचा परिचय या पाठातून त्यांनी करून दिलेला आहे. असे हे महाराष्ट्राचे समाजसुधारक, लोककवी, लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. त्यांचा जन्म झाला आहे 1 ऑगस्ट 1920 आणि मृत्यू आहे 18 जुलै 1969. बघा, जन्म 1 ऑगस्ट 1920 म्हणजे आत्ताच 1 ऑगस्ट 2020ला जवळजवळ 100 वर्ष त्यांची पूर्ण झाली आणि जन्मशताब्दी वर्ष त्यावेळी साजरं केलं गेलं होतं. अण्णाभाऊ साठेंनी खरं म्हटलं तर त्यांचं शालेय शिक्षण अजिबात घेतलेलं नव्हतं. फक्त असं म्हणतात की 1.5 दिवस, 1 आणि अर्धा 1.5 दिवस ते शाळेत गेलेले, पण त्यांना अक्षर ज्ञान होतं आणि या अक्षर ज्ञानाच्या जोरावर ते एक उत्तम लेखक आणि कवी होते. फकीरा ही त्यांची कादंबरी. या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी लिहिलेल्या लघुकथा भारतामधल्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत या भाषांमध्ये अनुवादित, म्हणजे मराठी भाषेत त्यांनी कथा लिहिल्यात आणि त्याचा तामिली म्हणा, हिंदी म्हणा किंवा अनेक वेगवेगळ्या भाषा या भाषांमधनं भाषांतरित झालेलं आहे. असे हे अण्णाभाऊ साठे घाटकोपरमधल्या चिराग नगर या ठिकाणी ते राहायचे, म्हणजे झोपडपट्टीत त्यांचं वास्तव्य होतं. चला आता प्रत्यक्ष धड्याकडे जाऊया. माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फार गाजत राहिले. आता आकाशवाणी बघा बाळांनो, आकाशवाणी म्हणजे काय? आकाशवाणी म्हणजे रेडिओ.
लेखक काय म्हणतात, माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत होते. की लेखक विठ्ठल उमप यांचे रेडिओवर भरपूर कार्यक्रम चालायचे आणि भरपूर गाजायचे, लोकांमध्ये ते प्रिय होते. ते अण्णाभाऊ साठ्यांनी बरेचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तूप सौंदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. की अण्णाभाऊ साठ्यांनी विठ्ठल उमप यांचे कार्यक्रम ऐकलेले होते रेडिओवर, आणि म्हणूनच विठ्ठल उमप म्हणजे जे लेखक आहेत, या लेखकांच्या मित्राकडे भिकाजी तूप सौंदर या मित्राकडे अण्णाभाऊ साठ्यांनी निरोप पाठवला की मला चिराग नगरात म्हणजे अण्णाभाऊ साठे जिथे राहायचे त्या घरी त्यांनी येऊन भेटायला सांगितलं. मला अत्यानंद झाला. बघा, अत्यानंद, अत्यानंद म्हणजे खूप आनंद, भरपूर आनंद. अण्णाभाऊ साठेसारखे लोकप्रिय शाहीर, लोकप्रिय लेखक, अशा मोठ्या लेखकांनी मला बोलवलं. निश्चितच त्याचा खूप आनंद लेखकाला झाला. एवढ्या मोठ्या माणसांना मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खास खळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. आता अण्णांनी बोलवले, अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे, एवढा मोठा लेखक त्यांनी बोलवले. निश्चितच दुसऱ्या दिवशी लेखक त्यांच्या घरी जायला निघाले. कुठे? चिरागनगर. आणि चिरागनगर कुठे आहे? घाटकोपरमध्ये. हा जो चिरागनगरला जाणारा रस्ता आहे, या रस्त्याचं म्हणजे की अण्णाभाऊंच्या घरापर्यंतचा प्रवास त्यांनी कसा केला त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. की चिरागनगरचा जाणारा रस्ता कसा होता तर खाच खळग्यांचा, म्हणजे भरपूर खड्डे पडलेले होते त्या रस्त्यात, आणि ओबडधोबड अजिबात चांगला रस्ता नव्हता, गल्ली गल्लींचा होता. आणि अशी वाट तुडवत लेखक त्या चिरागनगरीच्या झोपडपट्ट्यांमध्ये पोचलेले आहेत. अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घातलेल्या असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठ्यांचं घर कोणतं म्हणून विचारलं. बघा, या ठिकाणी एक शब्द आलाय, वलानी किंवा बाळवती. वलानी म्हणजेच की कपडे सुकत घालायची दोरी, आणि बाळवती म्हणजेच नुकतंच जन्माला आलेलं जे बाळ असतं त्याच्या अंगावर लपटलेलं जे कापड असतं त्याला बाळवतीचं म्हणतात. ज्या झोपडी शेजारी येऊन लेखक उभे राहिले त्या झोपडीच्या दारामध्ये एक बाई काय करत होती, या वळणीवर बाळवती सुकत घालत होती. आणि त्या बाईला त्यांनी विचारलं, अण्णाभाऊ साठ्यांचं घर कोणतं? बघा ती बाई काय म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं असंच मोरं जावं, तिथं चहावाल्याचं हाटील हाय, अगं त्याच्याच मोरल्या अंगाला इचारा, तिथंच जयवंताबाई राहतीया. बघा काय उत्तर दिलं तिने, की तुम्ही असेच थोडेसे पुढे तुमच्या डाव्या हाताने असेच चालत पुढे जा, तिथं चहावाल्याचं हाटील आहे, म्हणजे चहाचं हॉटेल आहे, आणि त्याच्या मोरल्या अंगाला थोडंसं पुढे गेलं की तिथे जयवंताबाईचं घर आहे. बघा, ग्रामीण बोलण्याचा ढब आहे, गावाकडची भाषा म्हणूया, या भाषेमध्ये तिने उत्तर दिलेलं आहे. लेखकाने कुणाचं घर विचारलंय? अण्णाभाऊ साठेंचं, आणि तिने कुणाचं सांगितलंय? जयवंताबाईचं. आणि म्हणून लेखक विचारतात, मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, अव मग मी तेच की सांगतीया, आवा जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीण हाय, जावा कडकडनच. चिराग नगरातली ही वाट सदानकदा चिखलपाण्यात लोळत पडली या, कडकडनच जावा. ती बाई काय म्हणते, मी तुम्हाला अण्णाभाऊ साठेंचंच घर सांगितलेलं आहे. ती जयवंतीबाई आहेत ना, त्या कोण आहेत? अण्णांच्या मालकीण आहेत. जावा कडकडन म्हणजेच कडेकडेने तुम्ही जा. कारण का सांगितलंय? चिराग नगरातली ही वाट नेहमी सदानकदा म्हणजे नेहमी चिखल आणि पाणी या ठिकाणी साचलेलं असतं, आणि म्हणून तुम्ही जाताना कडेकडेनेच जा. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? वो क्या, वो 5वा झोपडा है ना, वहांच अण्णा रहता है. त्यांना दुरून घर दाखवलं. आता लेखक त्या बाईने सांगितल्याप्रमाणे कडेकडेने गेलेले आहेत, चहाच्या हॉटेलजवळ आलेत, आणि त्या हॉटेलवाल्याला चहावाल्याला विचारलंय, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? हिंदी भाषेत त्यांनी उत्तर दिलंय, वो क्या, वो 5वा झोपडा है ना, म्हणजे
ते काय समोर दिसतंय 5वं झोपडं आहे ना, तिथेच अण्णा राहतात आणि त्याने दुरूनच अण्णांचं घर दाखवलं. मी झोपड्यांच्या दारात जाऊन पोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली की जी झोपडं त्यांनी दाखवलं होतं तिथे जाऊन आता लेखक पोचलेले आहेत आणि अण्णाभाऊंना त्यांनी हाक मारलेली आहे. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काळी सावळी मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. आता अण्णाभाऊंना हाक मारले, साहजिकच अण्णाभाऊ आता झोपडीतनं बाहेर निघालेत. बघा त्यांचं वर्णन सांगितलेलं अण्णाभाऊ साठे कसे दिसतात. तर 4.5 फूट उंची आणि लेखक म्हणतात माझ्यासारखीच काळी सावळी अशी मूर्ती त्या घरातनं बाहेर पडली. ती कशी बाहेर पडली? घामेजलेल्या अंगानं, म्हणजे घाम फुटलेला आहे. बघा घाटकोपर म्हटलं की मुंबई आली आणि मुंबईमधल्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊ साठे राहत आहेत. त्या झोपडी आहे म्हटल्यानंतर ते दिवा नाही, वीज नाही, म्हणजे पंखा नाही, काहीच नाही आहे आणि त्यामुळे ते घामेजलेले आहेत. त्यांच्या अंगाला घाम फुटलेला आहे आणि तसेच ते बाहेर आलेले आहेत. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं की अण्णाभाऊ बाहेर आले आणि त्यांनी लगेच मला ओळखलं. खरं म्हटलं तर पहिल्यांदा दोघांची भेट होत होती, पण अण्णाभाऊंनी लगेच ओळखलं, तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? त्यांनी होय म्हटलं लेखकांनी आणि त्यांना अण्णाभाऊंनी आपल्या झोपडीमध्ये नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजीफ्राक घातलं. आम्ही बाहेर आलो. गंजीफ्राक म्हणजे बनियन की आता अण्णांनी त्यांना घरात नेलेलं आहे, आपल्या झोपडीत नेलेलं आहे आणि झोपडीत काय काय वस्तू दिसत आहेत बघा. झोपडीत गेल्यानंतर अण्णाने त्यांना मोडक्या बाजावर, मोडके म्हणजे तुटकंच आहे, तुटायला आलेलं आहे. बाज म्हणजे लाकडाचा आयताकृती की ज्याला 4 पाय असतात असं म्हणूया की खाट, पलंग लाकडी, त्याच्यावर त्यांनी बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजीफ्राक घातलं, गंजीफ्राक बनियन की त्यांना बसायला सांगितलं आणि स्वतः गंजीफ्राक घातला आणि आम्ही बाहेर आलो, म्हणजे दोघेही आता झोपडीच्या बाहेर आले. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला की ज्या ठिकाणी अण्णांचा पत्ता विचारला त्या हॉटेलमध्येच अण्णा आता घेऊन आले. तिथंच त्याने शाहीर तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. आता दोघांच्या औपचारिक गप्पा सुरू झालेल्या आहेत. अण्णाभाऊंनी विचारले की तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी करायला लागली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत म्हणजे संकोचाने, थोडं मोकळेपणानेच मी बोललो लेखक म्हणतात, पण थोडंसं संकोच वाटला की एवढा मोठा शाहीर, एवढा मोठा लेखक, की त्या लेखकांनी आपल्याविषयी विचारावं की त्यामुळे थोडंसं लाजत बुजत संकोचाने सगळं काही लेखकांनी सांगितलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली की आता दोघांच्या औपचारिक चर्चा सुरू झालेल्या आहेत, गप्पा सुरू झालेल्या आहेत आणि आता अण्णाभाऊ लेखक विठ्ठल उमप यांची स्तुती करतायत. काय म्हणतायत बघा, तुम्ही खूप छान गातायत. तुमच्या रचना म्हणजे तुम्ही जे गातायत ते मी आकाशवाणीवरून, रेडिओवरून ऐकलेलं आहे. तुमचा बुलंद पहाडी आवाज म्हणजेच खणखणीत, धारदार. पहाडी म्हणजे काय? पहाडी शब्द आले इथे. पहाडी म्हणजेच खणखणीत आणि धारदार. आणि या ठिकाणी लाजत बुचत ह्याचा अर्थ आहे संकोचाने. तिथे दोघांच्या गप्पा सुरू झाल्यात आणि अण्णाभाऊ त्यांची स्तुती करतायत. म्हणजे तुमचा आवाज इतका सुंदर आहे, इतका छान आहे, धारदार आहे की त्या आवाजाने मला मोहून टाकलं जातं. की या ठिकाणी लेखक म्हणतात, अण्णाभाऊ साठे म्हणतात की तुमचा आवाज मला खूप आवडतो. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून मला माहिती मिळेल की तुम्ही छान, म्हणजे तुमचं वागणं चांगलं आहे आणि तुमचं वर्तनही छान आहे हे मला इतरांकडून कळालेलं आहे. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव, की तुम्ही जे छान गातायत तो जो आवाज आहे तो मी अनेकदा रेडिओवर ऐकलेला आहे. मला राहावेच ना, तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदीन आज उगवला की
तुमचा आवाज पहाडी बुलंदार असा आवाज आहे की तो आवाज ऐकून कधी तुम्हाला एकदासा भेटू असं मला झालेलं होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला बोलवलं. खरं म्हटलं तर या ठिकाणी मोकळ्या मनाने अण्णाभाऊंनी लेखकाची स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. खरं म्हटलं तर दुसऱ्याची प्रशंसा करणं, दुसऱ्याची वाहवा करणं, त्याला भेटायला बोलवणं खरोखरच यासाठी मोठं मन लागतं आणि असं मोठं मन या ठिकाणी आपल्याला अण्णाभाऊ साठेंकडे दिसतंय. ते काय म्हणतात, तुम्हाला केव्हा एकदा भेटेन असं झालं होतं आणि तो सुदिन म्हणजे चांगला दिवस, तो एक चांगला दिवस आज उगवलेला आहे. अण्णाभाऊंची व माझी भेट 1963 वा 64 सालात झाली असावी, की अण्णाभाऊंची आणि माझी म्हणजे लेखकाची भेट 1963-64 या सालामध्ये झालेली असावी. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतं असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली, माझ्याकडे येत चला, विसरू नका. की दोघांच्या चाललेल्या या गप्पा आणि त्या गप्पांमध्ये लेखक म्हणतात की आपण एवढे मोठे साहित्यिक म्हणजेच लेखक, तुम्ही एवढे नावाजलेले लेखक आहात. खरं म्हणजे तुमच्या दर्शनाने मी आज काय झालेलो आहे, धन्य झालेलो आहे. आणि तुमचं नाव मी ऐकून होतो, की तुमचं नाव मी भरपूर ऐकलेलं होतं, त्यामुळे मला तुम्हाला भेटायची इच्छाच होती. आणि म्हणून ते ऐकताच अण्णा हसतात आणि सांगतात, आता आपली गट्टी जमली, आता आपली काय झालेली आहे, मैत्री झालेली आहे. नेहमी माझ्याकडे येत चला, मला विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिरानं आपलेपणानं मला जवळ केलं. जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. की एवढा मोठा साहित्यिक, ज्यांनी एवढं साहित्य लिहिलेलं आहे. आता साहित्य म्हणजे की वस्तू नाहीत, साहित्य म्हणजे मराठीमध्ये साहित्य म्हटलं की त्या कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या दीर्घ कविता असतात. या सगळ्या गोष्टी लिहिणं हे साहित्यामध्ये येतं. आणि असं साहित्य लेखन या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी केलं होतं. ते मोठे लेखक होते आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या साहित्यिकांनी मला बोलवलं, आपलेपणाने जवळ केलं, जणू काही आपली खूप वर्षाची ओळख आहे तशा पद्धतीने अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्याशी मैत्री केली, त्यांच्याशी बोलले, वागले आणि त्यांचं चालणं बोलणं वागणं इतकं छान होतं की पहिल्या भेटीतच लेखक म्हणतात की मी त्यांच्या अगदी प्रेमातच पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. बघा, आता अण्णांचा निरोप घेऊन लेखक घरी आले. पुन्हा 3 दिवसानंतर पुन्हा अण्णांच्या घरी लेखक पोचलेले आहेत. आता तिथे गेल्यानंतर अण्णांच्या घरामध्ये त्यांना काय काय दिसतं. बघा, अण्णाच्या झोपडीमध्ये काय आहे, काहीच चांगलं नाही आहे, अगदी सगळं तोडकं मोडकं आहे. बघा काय वर्णन केलंय की मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत, म्हणजे त्यांच्या झोपडीमध्ये टेबल कसं आहे, मोडलेलं आहे, खुर्ची कशी आहे, तुटलेली आहे आणि एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा, की चष्मा सुद्धा चांगला नाही, चष्म्याच्या एका बाजूला दांडी तुटलेली आहे आणि या दांडीला त्यांनी धागा बांधलेला आहे. असा तुटका चष्मा लावून अण्णा काय करत होते, अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असतात. की लेखक म्हणतात, जेव्हा जेव्हा मी त्यांच्या घरी गेलेलो आहे नेहमी ते मला लिहिताना दिसले. 5-1 मिनिटं मी आतल्या एका बाजूला उभा होतो, की लेखक त्यांच्या झोपडीत पोहोचलेले आहेत, आतमध्ये शिरलेले आहेत. एका बाजूला ते उभे आहेत, सगळं आजूबाजूचं जे झोपडीतलं वातावरण आहे त्यावर त्यांचा दृष्टिक्षेप गेलेला आहे, त्यांची नजर गेलेली आहे आणि त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. बघा काय काय आहे. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं, की त्या झोपडीमध्ये काय होतं, म्हणजे झोपडी गळत होती आणि एक छोटासा खड्डा तयार झालेला होता, त्यात पाणी साचलेलं होतं आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, छोटं डबकं तयार झालेलं होतं.
चुलीजवळ साठे वहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. आणि चुलीजवळच साठे वहिनी म्हणजेच अण्णाभाऊ साठेंच्या पत्नी गालाला हात लावून विचार करत बसलेल्या होत्या की आता पुढे काय कसं. त्या विचार करत असतील. आता त्यांच्या चुलीजवळ काय काय संसार होता. त्यांच्याजवळ एक तांब्या, एक जर्मनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. की त्यांच्या या किचनमध्ये म्हणूया काय काय आहे. एक तांब्या, तांब्या म्हणजेच लोटा, एक लोटा आहे. एक जर्मनचं ताट आहे, जर्मनचं म्हणजेच ॲल्युमिनियमचं ताट आहे. आणि एक डेचकी, डेचकी म्हणजेच मडक्यासारखंच पण उभट गोल भांडं असतं. असा हा त्यांचा संसार तोंड वासून पडलेला. तोंड वासून पडणे म्हणजेच अत्यंत निराशेने चेहरा पाडून बसून राहणे. की अशा पद्धतीने तोंड वासून पडलेलं की अत्यंत निराशा त्या झोपडपट्टीमध्ये आहे. की काहीच नाही आहे, कुठल्याच सुखसुविधा नाही आहेत, काहीच भांडी पण नाही आहेत. अत्यंत गरीब असं जीवन जगणं त्या झोपडपट्टीमध्ये अण्णाभाऊ जगतायत. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. चुलीमध्ये काय होतं, लाकडं अर्धी जळालेली होती. अण्णांच्या वलानीला म्हणजेच कपडे टाकायची दोरी, त्यावर काय काय होतं, एक सदरा होता आणि लेंगा होता, हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गारकीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गारकीला गुरु मानतात. की या ठिकाणी लेखक पोचलेले आहेत अण्णांच्या घरी. अण्णांच्या घरातलं जे काही त्यांना दिसलेली, त्यांची नजर पोचलेली आहे, त्या सगळ्या संसाराचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. तसंच या ठिकाणी आणखीन त्यांना काय दिसतंय, एक पुतळा दिसतोय, तो गारकीचा असावा. की गारकी